4,70,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा कारसह जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री रोखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 4,70,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली आहे. पोलिसांचे चाहूल लागताच वाहन चालकाने कार रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. त्याचा शोध सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान 2 जुलै रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचं पथक देवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलांड येथे गस्त घालत असताना गुप्त माहितीदारामार्फत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा मारुती सुझुकी सॅलरियो MH4 KL 1372 या कारमधून विक्रीसाठी आणला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वलांडी दवण हिप्परगा मार्गावरील सापळा रचला. रात्री सुमारे 10:10 सुमारास संशयित वाहन दिसताच पोलिसांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच चालकाने कार रस्त्याच्या कडेला उभी करून अंधाराचा फायदा घेत शेतामध्ये पळ काढला. यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता वाहनात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला मोठा गुटखा साठा आढळून आला. यामध्ये विमल पान मसाला, V1 तंबाखू, RMD पान मसाला तसेच M सेंटेड गोल्ड तंबाखू असा एकूण 1,20,320 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 3,50,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी सॅलरियो कार तसेच एक मोबाईल फोन असा एकूण 4,70,320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानक अधिनियम 2006च्या कलम 59 देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार मनोज खोसे, रिया सौदागर, साहेबराव हक्के, प्रवीण कोळसुरे यांच्या पथकाने पार पडली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.